नमस्कार. मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील भागामध्ये आपण गजलक्ष्मी आणि श्री या देवतांविषयी माहिती घेतली होती. श्री सुक्तामध्ये श्री या देवतेचं वर्णन येतं हेही आपण पाहिलं होतं. या सुक्तामध्ये श्रीकडे प्रार्थना अशी केली आहे की तिनं आपल्याला धन द्यावं, धान्य द्यावं, पशुधन द्यावं, गोधन द्यावं, पुत्रपौत्र आदी गोष्टी द्याव्यात. या श्रीदेवतेचा नंतर ऐश्वर्य, संपत्ती, सौभाग्य, मांगल्य हे याचं प्रतीक असलेल्या लक्ष्मी या देवतेमध्ये विकास झाला. लक्ष्मी ही विष्णू पत्नी झाली. तो काळ रामायण आणि महाभारत या आर्षकाव्यांचा होता आणि तो काळ पुराण रचली गेली तो पण होता. हा काळ गुप्त राजवटीचा पण होता. शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये श्री या देवतेचा उल्लेख येतो आणि तसंच गजलक्ष्मीच्या प्रतिमा आपल्याला इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या शतकापासून पाहायला मिळतात. याची माहिती आपण गेल्या भागात घेतली होती. इथं प्रश्न असा उपस्थित होतो की श्री किंवा लक्ष्मी या देवतेचं अंकन गुप्त काळाच्या आधी किंवा इसवी सनापूर्वी होत होतं का? मध्य प्रदेशामध्ये विदिशा इथं बेसनगर म्हणून एक प्राचीन जागा आहे. तिथं इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या शतकातली एक प्रतिमा सापडली. जितेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार ही लक्ष्मीची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या बरोबर या शिल्पासोबत एका वृक्षाचं शिल्प पण सापडलं. त्याला कल्पद्रुम असं म्हटलं जातं. पण बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मीच्या अष्टनिधींचं ते प्रतीक आहे. लक्ष्मीचे अष्टनिधी म्हणजे ती भक्तांना ज्या 8 प्रकारची संपत्ती प्रदान करते ते म्हणजे लक्ष्मीचे अष्टनिधी. पश्चिम बंगालमध्ये चंद्रकेतुगड नावाचं पुरातन एक स्थान आहे. तिथं शुंग काळातली टेराकोटातली एक प्रतिमा सापडली. हिचा काळ इसवी सनापूर्वीचं 1लं शतक आहे. या टेराकोटाच्या प्रतिमेला ही प्रतिमा लक्ष्मीची आहे असं मानलं जातं. इथं ती सेवकाच्या पात्रामध्ये धन प्रदान करत असल्याचं दिसतं. चंद्रकेतुगड मध्येच आणखी एक प्रतिमा सापडली आहे आणि ही लक्ष्मीची आहे आणि तिला पंख आहेत. अर्थात या दाव्यांविषयी मतभिन्नता आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या प्रतिमा यक्षिणीच्या किंवा मातृदेवतांच्या असाव्यात. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये किंवा त्या काळामधलं कुशाण काळातली एक स्त्रीची प्रतिमा आपल्याला सापडली आहे. ही प्रतिमा सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे आणि ही मात्र लक्ष्मीची प्रतिमा आहे. स्वतंत्र देवता म्हणून लक्ष्मीला जे महत्व आहे ते पूर्वीच्या काळी पण होतं हे राजांच्या नाण्यांवरून दिसतं. बहुतेक सगळ्या गुप्त राजांच्या नाण्यांवरती लक्ष्मी आहे आणि काही नाण्यांवरती ती सिंहासनावर बसली आहे तर काही वेळेला तिच्यासोबत सिंह दिसतो. राजलक्ष्मी, विजयलक्ष्मी म्हणून लक्ष्मीचा आपल्यावरती वरदहस्त असावा अशी मनोकामना त्या राजांची असणार. विष्णू पत्नी होण्यापूर्वी लक्ष्मी ही कुठल्या विशिष्ट पंथाशी जोडलेली नव्हती. ती देव, असुर, राक्षस या सगळ्यांना ऐश्वर्य किंवा संपत्ती प्रदान करताना दिसते. रामायणामध्ये रावणाच्या पुष्पक विमानावरती गजलक्ष्मीचं अंकन आहे असं वर्णन येतं. हे अगदी साहजिक असू शकतं कारण रावणाचा मोठा भाऊ वैश्रवण किंवा कुबेर याच्याकडनं रावणानं ते पुष्पक विमान हिसकावून घेतलं होतं. कुबेर हा धन आणि संपत्तीचा देव आहे. लक्ष्मीचं सहचर्य कुबेराबरोबर पण दिसतं. एक कुठल्याही विशिष्ट पंथाशी लक्ष्मी कधी जोडली गेली नसल्यामुळे तिला तिचंच वर्णन चंचल असं केलं गेलं असावं. व्यावहारिक अर्थानं सुद्धा लक्ष्मी चंचल आहे असं आपण म्हणतो. लक्ष्मीच्या जन्माची उत्पत्तीची पौराणिक कथा आपण सगळ्यांनी ऐकली. अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि असुरांनी समुद्र मंथन सुरू केलं आणि त्यातून 14 रत्न बाहेर आली. या रत्नांच्या संख्येमध्ये पण खूप वैविध्य, पण त्या तपशिलात आता जायला नको. या 14 रत्नांपैकी एक म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी जेव्हा बाहेर आली त्यावेळेला तिनं विष्णूला पती म्हणून निवडलं आणि विष्णूनं त्याच्या उजव्या छातीवरती लक्ष्मीला चिन्हांकित केलं. म्हणून विष्णूचं एक नाव श्रीनिवास असं आहे. लक्ष्मी विष्णू पत्नी कशी झाली याचा खुलासा ही कथा करते. विष्णूच्या दशावतारांमध्ये दरवेळेला विष्णू सोबत लक्ष्मी पण अवतार घेते असं मानलं गेलंय. त्यामुळे रामासोबत सीता, परशुरामासोबत धरणी, कृष्णासोबत राधा किंवा रुक्मिणी म्हणून लक्ष्मी अवतार घेते असं पुराणांमध्ये त्याचे उल्लेख येतात. विष्णू सोबत काही वेळेला
श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी सोबत भूदेवी पण दिसते, पण या दोघींमध्ये लक्ष्मीला जास्त महत्व आहे. लक्ष्मीला प्रसन्न केल्याशिवाय विष्णूपर्यंत पोचता येत नाही असं मानलं जातं. विष्णूच्या काही शिल्पांमध्ये लक्ष्मी शेषशाही विष्णूचे पाय चुरताना दिसते. उत्तर प्रदेशामधल्या देवगड इथं 6व्या शतकातलं एक दशावतार मंदिर आहे. या दशावतार मंदिरामधलं शेषशाही विष्णूचं शिल्प आता तुम्हाला दिसतंय. आता आपण लक्ष्मीनारायणाची आणखी काही शिल्प पाहूया. विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार लक्ष्मी ही श्यामल आहे, तर इतर ग्रंथांनुसार ती सुवर्ण किंवा धवल कांतीची. यौवनात प्रवेश केलेल्या एखाद्या सुकुमारीप्रमाणे ती सुंदर असावी. तिच्या उजव्या हातामध्ये कमळ असावं, तर डाव्या हातामध्ये बिल्वफल असावं. विष्णू सोबत जेव्हा लक्ष्मी असते त्यावेळेला ती द्विभुज असावी आणि स्वतंत्र असताना ती चतुर्भुज असावी. चतुर्भुज असताना तिच्या जास्तीच्या 2 हातांमध्ये एका हातात अमृतकुंभ असावा, तर दुसऱ्या हातात शंख असावा. जेव्हा ती स्वतंत्र असते त्यावेळेला सिंहासनावरती 8 पाकळ्यांच्या कमळावरती ती बसलेली असावी. लक्ष्मी ही तिच्या डोक्यावरती 2 हत्ती पवित्र पाण्याचा अभिषेक करताना दाखवावेत असे संकेत शिल्पशास्त्रीय ग्रंथांमध्ये. ह्या वर्णनांपेक्षा एक वेगळं वर्णन दिसणारं शिल्प तुम्ही आता पाहताय. हे शिल्प आहे बेलूरच्या चेन्ना केशव या मंदिरातलं. इथं लक्ष्मीला 6 हात आहेत आणि ती नृत्य मुद्रेमध्ये. मार्कंडेय पुराणातल्या देवी महात्म्यानुसार महालक्ष्मी ही सर्वोच्च देवी आहे. तिनं सरस्वती, लक्ष्मी आणि महाकाली या देवतांची निर्मिती केली आणि त्यातून इतर देवदेवता तयार झाल्या. महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीचं 2 प्रकारे पूजन केलं जातं. भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा गौरी म्हणून आपण तिचं पूजन करतो. या खड्याच्या किंवा मुखवट्याच्या गौरी असतात. नंतर अश्विन महिन्यामध्ये नवरात्रात अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन होतं. महालक्ष्मी म्हटली की आपल्याला कोल्हापूरची अंबाबाई डोळ्यापुढे येते. ही महालक्ष्मी चतुर्भुज आहे. तिच्या एका हातामध्ये पात्र आहे, दुसऱ्या हातामध्ये कौमोदकी ही गदा आहे, तिसऱ्या हातामध्ये खेटक किंवा ढाल आहे आणि चौथ्या हातामध्ये श्रीफल आहे. तिच्या डोक्यावरचं सयोनिलिंग हे तिचं वैशिष्ट्य आहे. लक्ष्मीचं अष्टलक्ष्मी हे रूप खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि वीरलक्ष्मी अशा लक्ष्मी आहेत. यामध्ये काही वेळेला इतर नावं पण आपल्याला आढळतात. माझी कन्या इशिता वैद्य हिनं भरतनाट्यम मधून यातल्या धान्यलक्ष्मी आणि संतान लक्ष्मी या देवता साकारल्या होत्या. त्या आपण आता पाहूया. कल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धान्यलक्ष्मि जय पालय वाहिनि मोहिनि चक्रिनि रागविवर्धिनि ज्ञानमये गुणगणवारिधि लोकहितैषिणि सकलस्वरवरगाननुते सकलसुरासुरदेव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि संतान लक्ष्मी पालय माम्. लक्ष्मीची स्वर्गलक्ष्मी, ब्राह्मी लक्ष्मी, जयलक्ष्मी, राजलक्ष्मी अशी नावं पण आढळतात. सौभाग्यलक्ष्मी या उपनिषदामध्ये लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन येतं. गजलक्ष्मी आणि श्री या देवतांना हत्ती अभिषेक करतात. हे प्रतीक
पौराणिक काळामध्ये लक्ष्मी या देवतेशी कसं जोडलं गेलं हे पाहणं पण फार रंजक आहे. पुराणांमध्ये असं लिहिलंय की जेव्हा लक्ष्मी समुद्र मंथनामधून बाहेर आली त्यावेळेला केवळ गजांनी अभिषेक केला असं नाहीये, तर गंगा आणि यमुना या नद्यांनी पण लक्ष्मीवरती जलाभिषेक केला. स्कंद पुराणामध्ये लक्ष्मी सोबत घागरी घेतलेल्या 14 नद्यांची नावं येतात. काही शिल्पांमध्ये कृष्ण आणि बलराम हे दोघे लक्ष्मीला अभिषेक करताना दाखवलेत. खुद्द देवांसाठी मंगलकारक किंवा सौभाग्यकारक ठरलेल्या लक्ष्मी या देवतेला नारायणानं नमस्कार करणं म्हणजे पुरुषानं प्रकृतीपुढे नतमस्तक होणं आहे. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून आपणही त्या लक्ष्मीला शरण जाऊया. ही लक्ष्मी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि घरांमध्ये निवास करो अशी मी प्रार्थना या निमित्ताने करतो. मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या व्हिडिओ मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. पुढील भागात आपण आणखी एका देवतेचं रूप जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद आणि राम राम.